मित्र हो, तुम्ही आता जी पाहतात ना, ती गणपतीची माती आहे. अगदी चेचून ठेवलेली. एका दिग्गज दशावतार कलावंताच्या आपण गणेश चित्रशाळेत आलेलो आहोत, म्हणजे बाहेर आहोत आणि ही तुम्हाला माती दिसते. म्हणजे सावंतवाडी आणि कुडाळ याच्यामध्ये आकेरी हे एक गाव आणि या आकेरी गावचे एक दिग्गज दशावतारी कलावंत म्हणजे राधाकृष्ण नाईक आणि त्यांनाच आपण बाबली नाईक म्हणतो. राधाकृष्ण नाईक यांची मी ओळख करून द्यायला हवी अशातला काही भाग नाही. दशावतार क्षेत्रात त्यांचं एक खूप मोठं नाव आहे. पहा, आपण गणेश चित्रशाळेच्या बाहेर आहोत. सुखकर्ता गणेश चित्रशाळा. तत्पूर्वी मित्रहो, मी तुम्हाला एक सांगतो की मी दशावतार स्त्री भूमिका कलाकार सुधीर तांडे. माझा आराधना लोककलेचे हे यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक करा, कमेंट करा आणि माझं आराधना लोककलेचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला मात्र विसरू नका. बघा, राधाकृष्ण नाईक यांच्या गणेश चित्रशाळेतील मातीच्या मूर्ती काम अगदी जोरदार चालू आहे. ह्या संपूर्ण तुम्हाला मातीच्या मूर्ती दिसत आहेत आणि मगापासून जे मी सांगतोय, दशावतार क्षेत्रातील एक खूप मोठं नाव राधाकृष्ण नाईक, तेच हे राधाकृष्ण नाईक. एकदम संयमी शांत स्वभावाचा माणूस, कलेबद्दल अजिबात गर्व नसणारा, दशावतार क्षेत्रातसुद्धा पारसेकर दशावतार नाट्यमंडळात 5 वर्ष त्यांचा सहवास मला मिळाला. काही भूमिका करत असताना मोलाचं सहकार्य मिळालं आणि असं असताना तेव्हा एक आर्य चाणक्य म्हणून तुफान चाललेला खेळ, त्यात हे चाणक्य करायचे. पारसेकर कंपनी तशी खूप दरवर्षी एखादा प्रयोग तरी तुफान चालायचा, पण आर्य चाणक्य, राधाकृष्ण नाईक, धनानंद, खलनायक भूमिका, लोकप्रिय खलनायक दादराणे कोणस्कर, मी ती विषकन्या आणि दुसरी यशोधरा म्हणून चारुदत्त तेंडुलकर. खूप तुफान नाट्यप्रयोग चाललेला. अशा यांनी बऱ्याच भूमिका दशावतार नाट्यक्षेत्रात केल्यात. अष्टपैलू कलाकार, दशावतार क्षेत्रात सगळ्याच भूमिका करणारे कलाकार म्हणजे हाताच्या बोटावर मोडणारे कलाकार आहेत. त्यातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे राधाकृष्ण नाईक. बघा, जिकडे तिकडे अर्ध्या अर्ध्या अशा मूर्ती दिसत आहेत तुम्हाला. आणि हे राधाकृष्ण नाईक यांचे मोठे चिरंजीव शरद नाईक हे दशावतारामध्ये एक लोकप्रिय खलनायक म्हणून प्रसिद्ध आहेत. एक उत्कृष्ट खलनायक करतात आणि या गणेश चित्रशाळेत मातीच्या मूर्ती बनवून त्यानंतर आपण रंगकाम करतो तेव्हा सोबक असं रंगकाम ते करतात. डोळ्यांची आखणी अगदी खूप चांगल्या तऱ्हेने ते करतात. आकर्षक असं त्यांच्या हातून पेंटिंग घडतं, म्हणजे आकर्षक अशी पेंटिंग करतात ते. दशावतारात तर नाव आहे. शिवाय या गणेश चित्रशाळेत एक महत्त्वाचा भाग म्हणून ते काम करतात. हे त्यांचे सहकारी. या गणेश चित्रशाळेत जवळजवळ 300 गणपतीच्या मूर्ती असतात, म्हणजे बनवाव्या लागतात. त्यानंतर त्यांच्याबरोबर राधा, कोणाबरोबर गणपतीच्या बाजूला पार्वती, अशा काही बरेच चित्रसुद्धा करावी लागतात, म्हणजे तशा मूर्ती. मग एकूण नाही म्हटलं तरी जवळजवळ 350 ते 450 गणपतीसहित सगळ्या मूर्ती मातीच्या जवळजवळ 350 ते 450 पर्यंत असतात.
मोठमोठ्या अगदी 6-6.5 फूट मातीच्या मूर्ती असतात. आता तुम्हाला दिसणार आहेत त्या. ही एक लोकप्रिय गणेश चित्रशाळा आहे. सुखकर्ता गणेश चित्रशाळा, राधाकृष्ण नाईक यांची जी गणेश चित्रशाळा आहे ती एक लोकप्रिय, कारण यांच्याकडे अशा सुबक मूर्ती, त्यानंतर उत्कृष्ट असं रंगकाम केलं जातं. खास करून मातीच्याच मूर्ती असतात. पहा, तुम्ही पाहतात काही गणपतीच्या मूर्ती पूर्ण झाल्यात, काही अर्ध्या झाल्यात. बघा, मातीच्या मूर्ती हा फक्त एक गणपती आहे. त्यांना मी विचारलं तर ते म्हणाले की एक फक्त प्लास्टरचा गणपती आहे, बाकी सगळ्या मातीच्या मूर्ती आहेत. आता हे गणपतीचं जे मूर्तीचं काम करतात ते भरत नाईक, राधाकृष्ण नाईक यांचे छोटे चिरंजीव सध्या पार्शेकर दशावतार नाट्य मंडळात ते कार्यरत आहेत. यावर्षी त्यांना युवा राजा म्हणून राज्य शासनाचा एक पुरस्कार म्हणजे मानाचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. हसत खेळत व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. राजपात्राची भूमिका सुद्धा सुंदर अशी करतात. बघा किती गणपतीच्या मूर्ती आहेत पहा. काही हे गणपतीचे साचे आहेत. काही मूर्ती ह्या हाती ते बनवितात, तर काही अशा साच्यातून काढल्या जातात. पण मूर्ती मात्र मातीच्याच. किती पहा, हे गणपतीचं डोकं म्हणजे शीर, हा गणपतीचा साचा भरलेला आहे. हा गणपती तुम्हाला असा दिसतो, लहान दिसत असेल, पण ही 5.5 फुटी मूर्ती आहे. भव्य अशी मातीची. ही 6 फुटाची मूर्ती आहे. ही मातीची 6 फुटाची मूर्ती आहे. मी बाजूला जाऊन उभा राहिलो तर तिकडून मी दिसत नव्हतो. म्हणजे माझ्यापेक्षा कितीतरी उंच बसलेला गणपती, बसलेली मूर्ती.